थँक्यू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. क्रिसलेस सेंटर फोरम आयोजित जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट मध्ये अर्थात क्रिसलेस एसएम लीग मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. इथे पहा झेल घेण्याची संधी होती. बाल बाल बचावले तिथे आणि एक सिंगल बरोबर 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. उज्ज्वल आणि शुभम 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे चेंडू काही काळ आकाशात होता. क्षेत्ररक्षक दूरवरती होते. महादेव चेंडू आडू शकले नाही. 3 धावा फलकावरती. पहिलं षटक इथे संपलं गेले. एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ॲप्लिकॉन अपेक्स प्रथम फलंदाजी करताना. मंगलम योद्धा आजाडी त्यांच्या विरोधात ॲप्लिकॉन अपेक्स 4 धावा फलकावरती. पहिल्या षटकात 2 विकेट पडल्या जरूर, मात्र इथे डाव सावरण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. यावेळेस वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये म्हणाव तसा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. इथे बाबोटा फटका खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज आणि तिथे धाव मिळणार नाही. डॉट बॉल. 4 धावा फलकावरती लागले गेले. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेस आडव्या बॅटनं लेग साईडच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि लेग बाय स्वरूपात ही सिंगल असेल. बॅटशी संपर्क झाला नाही. 1 धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. 5 धावा फलकावरती. यावेळेस कव्हरच्या रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे काही मिलीमीटर्स नक्कीच जवळ चेंडू गेला निघून. 1 सिंगल मिळेल. 6 धावा फलकावरती. 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळला. क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती. चेंडू फेकलाय तोपर्यंत, मात्र कलेक्शन झालं नाही. 1 सिंगल पूर्ण केली गेली. 2 षटकाचा खेळ संपलाय. 7 वरती 2 ॲप्लिकॉन अपेक्स. पॉईंटच्या दिशेला फटका खेळला गेला. 1 सिंगल. एका सिंगल बरोबर 8 धावा फलकावरती. 8 रन्स ऑफ द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2. समोर खेळला आणि इथे डॉट बॉल. बॅक टू द बॉलर. ड्राईव्ह इथे केली गेली. चेंडू अडवला. खराब चेंडू. डाऊन द लेग साइड. वाईड बॉल. सिग्नल बाय द अंपायर. 9 धावा फलकावरती वाईडच्या मदतीनं. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे. डॉट बॉल. 9 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे.
खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळला, क्षेत्ररक्षक तिथे फेकी केली, मात्र फेकी थोडीशी खराब. दुसऱ्या देखील धावायचा प्रयत्न, मात्र इथे चांगलं बॅकअप तिथे केवळ एक सिंगल. 10 धावा फलकावरती आपण पाहतोय. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2. उंच रूफटॉपला चेंडू लागतोय, चांगला फटका जरूर होता, मात्र उंच रूफटॉपला लागला आणि धाव तिथे मिळणार नाही, कुठेही रन मिळणार नाही तिथे. डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकातला, काय होईल या चेंडूवरती. आपली कॉनापेक्स धाबा बनवाव्या लागतील. इनसाइड एज आणि पुन्हा तिथे धाव मिळणार नाही. षटक इथे समाप्त होईल. ते तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंचांनी घोषित केला गेलाय. फलंदाजापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये वाईट चेंडू येत आहेत, धावा देखील येत आहेत. इथे लिडिंग एज कॅच घेण्याची इथे संधी होती, मात्र चेंडू थोडासा पुढे पडला. चांगला एफर्ट देखील तिथे पाहायला मिळालं. वैभव यांच्या माध्यमातून झोकू दिलं स्वतःला, मात्र चेंडू थोडासा पुढे पडला. जर हा कॅच झाला असता मित्र, तो नक्कीच बेस्ट कॅच मध्ये याची नोंद घेतली असती. आडव्या बॅटनं लेथ पण थेट शुभम याच्या बॅट मधून षटकार. षटकार आलाय, पटक्यात वजन होतं आणि धावा अर्धा डझन मिळतील. 18 धावा फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज ज्ञानेश्वर यांच्यावरती आक्रमण केलं गेलंय. यावेळेस बॅटची कड आणि इथे दुसऱ्या अटेम्प्ट वरती यष्टीरक्षक चूक करणार नाही. विकेट. गणेश आलेत नवीन फलंदाज. उंच आकाशात बॅक टू द बॉलर आणि इथे बॅट ड्रॅग केली गेली फलंदाजाच्या माध्यमातून. मी विनंती करतो खेळाडूंना, गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करेल, रनअप घेईल, मैदानात खेळणारे खेळाडू आपण आवाज करू नका, विनंती आहे, अन्यथा पंच आपल्याला दंडित करू शकतात. यावेळेस दांडी दांडी गुल. विकेट क्रमांक 4, चौथा झटका. अठरा वरती 4, शेवटचा चेंडू या षटकातला. नवीन फलंदाज रोहित आलेत. आडव्या बॅटनं फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरतून येतील,
आणि चेंडूला अडवतील तोपर्यंत एक सिंगल बरोबर 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 19 4 गड्यांच्या मोबदल्यात. शुभम यांचा चेंडू, खराब चेंडू, थोडासा दिशाही चेंडू. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा हा कॅच घेण्याची संधी होती, मात्र काही कारणानं नक्कीच हा झेल सुटला आणि पाहायला गेले तर एक सिंगल. 21 धावा धाव फलकावरती. 21 वरती 4. 5वं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड उज्ज्वल साठी हा चेंडू. व्हाईट बॉल, व्हाईट सिग्नल बाय द अंपायर. वेगात बॅट फिरवली गेली, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट 22 धावा मोबदल्यात. इथे नो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि नो बॉल बरोबर 23 धावा धाव फलकावरती. फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. मोठा फटका, रूफ टॉपला चेंडू जा. रूफ टॉपला जर चेंडू लागला नसता तर हा षटकार गेला असता. इतकी ताकद होती त्या फटक्यामध्ये, मात्र तसं काही पाहायला मिळालं नाही. 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे आणि 24 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी करतो इथे शुभम. पहिलं षटक देखील चांगलं टाकलं त्याने. यावेळेस दांडी गुल आणि वन बाउन्स आणि त्या कारणाने इथे फलंदाज होत आहेत क्लिप बोल्ट. दांडी गुल, विकेट. चोवीस वरती 5. शेवटचा चेंडू. आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज ओयुटी आउट. जावा लागेल युवराजला. विकेट. पाच षटकांचा खेळ संपलाय. थँक्यू डीजे थांबा, डीजे रुक जाइए. थैंक यू डीजे जरा रुक जाइए, धन्यवाद. अगले बल्लेबाज, नए बल्लेबाज स्ट्राइक एट पर नीतीश जाधव. 24 पर 6. आखिरी 2 ओवर इस सत्र की. शैलेश वानखेडे आहे गेंदबाजी के लिए. हलक्या हाताने इथे हा स्ट्रोक आणि इथे फलंदाज OUT उज्ज्वलला जावं लागेल. विकेट. संघ सर्व बाद 24 या धावसंख्येवरती आणि जिंकण्यासाठी 25 धावा.
सुरुवात होती आहे आणि दुसऱ्या सत्राला आपण पाहतोय ते 25 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. बॅटिंग करणारी टीम मंगलम योद्धाज आकाश आणि शुभम हे दोन फलंदाज आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती उज्ज्वल शुक्ला. पहिला चेंडू, वेगवान चेंडू, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. उज्ज्वल शुक्ला, वा भाई वा, बेहतरीन गेंदबाजी. पहिल्या चेंडूनेच प्रभावित केलं इथे सर्वांना. चांगली शैली आहे त्यांची गोलंदाजी करण्याची आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला इनफॅक्ट मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट परफेक्ट यॉर्क. जोफ्रा आर्चरची आठवण करून देणार हा गोलंदाज. एकदम हळू ढिल्या अंगाने पळत येणार आणि तदनंतर पेस जनरेट करणार आपल्या खांद्याच्या मदतीनं. 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत. 40 चेंडू 25. खाता अजून खुललेलं नाहीये. सबरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे आणि एक सिंगल. खातं खुललंय आता संघाचं देखील आणि आकाशचं देखील. क्रिसलिस एंटरप्रेन्योर फोरम आयोजित जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट क्रिसलिस एससीबी लीग 2026 पॉवर्ड बाय रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेड. खोलवा टप्प्याचा चेंडू कव्हर रिजन मध्ये. चांगला फटका जरूर होता तिथे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं केलं गेलंय आणि धाव मिळणार नाही. डॉट चेंडू. काही सत सुरुवात झालेली इथे संघाची मंगलम योद्धाज. खोलवा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आणि केवळ सिंगल मिळेल. सिंगल बरोबर आपण पाहतोय 2 धावा धाव फलकावरती. दोन धावे बरोबर धावसंख्या पुढे सरचवते. शेवटचा चेंडू. खराब चेंडू. दिशाहीन गोलंदाजी. हा दिशाहीन चेंडू होता आणि वाईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव जरूर ऍड होईल टोटल मध्ये. 3 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि मिळेल ती एक धाव. एका धावेबरोबर 4 धावा धाव फलकावरती. परफेक्ट यॉर्क. खोदून काढला अक्षरच्या चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला अडू शकले नाही. एकच सिंगल बरोबर पहिल्या षटकाच्या अखेरीस दफल करते धावा. 5 धावा जिंकण्यासाठी 20 धाव्यांची अजूनही गरज. नवीन गोलंदाज शुभम सिंग आलेत. एक चांगली प्रकारचे गोलंदाज आहेत. पाहायचे पॉइंटच्या दिशेला हा फटका खेळला गेलाय. धाव तिथे मिळेल. एका सिंगल बरोबर 6 धावा धाव फलकावरती. इथे पहा होम डिलिव्हरी. शुभमनं इथे शुभमला झेल दिलाय. फलंदाज होईल बाद. विकेट. यावेळेस आल्या परफेक्ट मिडल ऑफ द बॅट शैलेश यांच्या बॅट मधून शानदार षटकार. 6
व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 13 धावा धाव फलकावरती. उलटा चेंडू रन घेण्याचे ते प्रयत्न होता, मात्र माघारी पाठवलंय. धाव तिथे मिळणार नाही, केवळ डॉट बॉल. एक सिंगल मिळेल. सिंगल बरोबर 14 धावा. पहा एका धावाने सामना पुढे जातोय आणि आपल्याला पाहायला मिळतंय 14 धावा धाव फलकावरती. 11 धावा अजूनही विजयापासून दूर. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न आणि केवळ आपण पाहतोय डॉट चेंडू. 2 षटकाचा खेळ इथे संपलाय. 14 धावा धाव फलकावरती. अपील केली गेली आहे, मात्र इथे उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांनी नाकारलंय या अपीलला आणि डॉट चेंडू. तुम्ही पाहताय जगातील सर्वात मोठी टर्फ क्रिकेट टूर्नामेंट क्रिसलेस एंटरप्रेन्योर फोरम आयोजित क्रिसलेस एसएमए लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन रिअलटेक प्रायव्हेट लिमिटेड, ॲक्सेलरेटिंग द ग्रोथ. एक सिंगल हलक्या हाताने हा फटका खेळला गेला. सिंगलच्या नक्कीच मिळेल. सिंगल बरोबर 15 धावा धाव फलकावरती. व्हाईट बॉल 16 धावा धाव फलकावरती. आधीच धावा कमी आहेत आणि तुम्ही अशा जर फ्रीमध्ये धावा दिल्या तर नक्कीच तुम्हाला हा सामना गमवावा लागेल, यात काही शंका नाही. समोर खेळलेत, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, मात्र चुका होत आहेत. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 4 धावा. फक्त 5 धावा विजयापासून दूर. वीस धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. वाह, भन्नाट चेंडू. वीस धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. 5 धावा अजून विजयापासून दूर. खराब चेंडू. पुन्हा एकदा वाईट. या षटकात 2 वाईट चेंडू आलेत. फक्त 4 धावा पाहिजेत आता जिंकण्यासाठी. एकवीस धावा धाव फलकावरती. लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 22 धावा धाव फलकावरती. 25 चेंडू आणि 3 धावेंची गरज. आणि इथे एक सिंगल. फक्त 2 धावा पाहिजेत. 3 षटकानंतर 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विजयापासून फक्त 2 धावा दूर. शुभम. एक चांगला कॅच शुभमने घेतला होता. ते शुभम गोलंदाजी मार्कवरती. मागे सरसावत फटका खेळलाय आणि इथे षटकारानं सामना फिनिश केलाय. 9 विकेट्सनं सामना जिंकलाय मंगलम योद्धाज. कॉंग्रॅच्युलेशन्स.
मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण इथे देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच सौजन्य दिलं गेलंय माननीय आपण जर पाहिलं या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं विंजर ग्रुप, मेक इट इपिक आणि मालपाडी बेकलाइट